महाराष्ट्रामधील अखेर पालकमंत्र्यांची यादी झाली जाहीर. पालकमंत्री कोणकोणत्या जिल्ह्यांना कोण मिळाले नवीन पालकमंत्री? मित्रांनो, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची यादी आली आपल्याकडे. बघूया. महाराष्ट्राचे सर्वात मोठे खातेवाटप जाहीर झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांची यादी सविस्तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्र पालकमंत्रीसह यादी. संभाव्य पालकमंत्री जळगाव गिरीश महाजन हे जळगावचे पालकमंत्री असतील. परभणी मेघना बोर्डीकर, पहिल्यांदाच महिलेला मेघना बोर्डीकर यांना परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत आहे. बुलढाणा आकाश फुंडकर, पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र असलेले आकाश फुंडकर हे बुलढाण्याचे पहिल्यांदा पालकमंत्री होत आहेत. रत्नागिरी उदय सामंत, दुसऱ्यांदा रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांना लॉटरी लागते. मुंबई शहर मंगल प्रभात लोढा आणि मुंबई उपनगर आशिष शेलार दोन्ही भाजपचे पालकमंत्री मुंबई शहराला लाभल्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने खूप मोठी आखणी केल्याचं यावरून दिसून आलंय. त्याचमुळे मुंबई शहर मुंबई उपनगर दोन्ही पालकमंत्री खूप महत्वाचे आहेत आणि मंगल प्रभात लोढा आशिष शेलार यांना लॉटरी लागल्याची सध्या या भागात शक्यता सध्या वर्तवली जात आहे. धुळे जयकुमार रावल, धुळ्यामधून जयकुमार रावल हे भाजपचे निष्ठावान असलेले नेते यांना मंत्रिपद देऊन त्यांना पुन्हा यांनी पालकमंत्री पदाची लॉटरी देखील लागलेली आहे. ही झाली पहिली महत्वाची यादी. यानंतर दुसरी महत्वाची यादी येते ती पालकमंत्र्यांची महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी. बघूया महत्वाचा हा रिपोर्ट. कोल्हापूर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री देण्यास सध्या अजित पवारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि हसन मुश्रीफ होत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री. पुण्याकडे अजित पवारांचा डोळा होता आणि पुन्हा एकदा अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद बहाल केलं गेलंय. त्यांची खूप आग्रही मागणी होती की पुणे महापालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत, त्यासाठी पुण्याचं पालकमंत्रीपद मला मिळावं यासाठी अजित पवारांनी खूप मोठी फिल्डिंग लावली होती. ते देखील त्यांना मिळालं. एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा पालकमंत्रीपद देण्यास सध्या देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे, कारण की मातब्बर नेते आणि मातब्बर महापालिका या 6 ते 7 महापालिका ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटणं खूप महत्वाचं होतं. त्या दृष्टीने एकनाथ शिंदेंना ते मिळालं आहे. अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, सिंधुदुर्ग नितेश राणे यांनाही या भागातून प्रथमतःच पालकमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं चित्र आहे. नाशिकमधून माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळ यांची जागा घेऊन माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बहाल केले आणि इथे मात्र छगन भुजबळांसाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट असेल. मित्रांनो, या होत्या पालकमंत्री पदातील महत्त्वाच्या घडामोडी. आपणास कशा वाटल्या नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आगामी अजून 10 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर होतील तेव्हा आपण भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.